जामगाव येथे शिवतेज ऑइल मिलचा भव्य शुभारंभ संपन्न। इंजिनियर स्वप्नील वाघमारे यांची उद्योग व्यवसायामध्ये भरारी। उमरी तालुक्यातील उमरी मुदखेड मार्गावरील मौजे जामगाव येथे दिनांक 24 मे 2026 रोजी शिवतेज ऑइल मिल या नवीन उद्योगाचा भव्य शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न झाला। परिसरातील भागात हक्काचा आणि शुद्ध तेलाचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या पहिल्या आणि नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यात आली आहे। शिवतेज ऑइल मिलचे प्रोप्रायटर इंजिनियर स्वप्नील रामेश्वरराव वाघमारे व इंजिनियर अनिरुद्ध वाघमारे आणि वाघमारे परिवाराच्या वतीने सरस्वतीबाई शंकरराव वाघमारे, सौ ज्योती रामेश्वर वाघमारे व महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत व संवर्ग कर्मचारी संघटना मुंबईचे संघटना प्रमुख रामेश्वर शंकरराव वाघमारे यांच्या हस्ते रिबीन कापून व पूजा करून या मिलचे उद्घाटन करण्यात आले। या ऑइल मिलमध्ये आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने तेल बियाणांपासून शुद्ध तेल निर्मिती केली जाणार आहे। ग्रामीण भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून परिसरातील हा एक महत्त्वाचा उद्योग ठरेल असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला। या सोहळ्याला जामगाव, उमरी, मुदखेड आणि परिसरातील अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नूतन व्यवसायाला आणि वाघमारे परिवाराला शुभेच्छा दिल्या। शिवतेज ऑइल मिलच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आमचे भाऊजी, उमरीचे कृषी उत्पन्न बाजार समाज संचालक यमलवार साहेब, मुदखेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजभाषी कोतावर, उपाध्यक्ष शंकरजी राठी साहेब, सर्व सन्माननीय व्यक्ती, कारण मुदखेडमधील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। करीम खान साहेब असतील, आमचे डांगेजी असतील, बालाजीराव टेंबरे, गोविंदराव गोपनपल्ले, भगवानरावजी पानेवार, सर्वच मित्रमंडळ आणि सर्व सन्माननीय नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, माझे सर्व पाहुणे मंडळी, माता भगिनी आणि मित्रहो, शिवतेजच्या या उद्घाटन प्रसंगी बऱ्याच लोकांचा हा प्रश्न होता की वाघमारे परिवार हा या व्यवसायामध्ये कसा काय आला। असो करत असताना काहीतरी नवीन करावं आणि खेड्यापाड्यातील जनतेला शेतकऱ्यांची कुठली तरी सेवा आपल्या हातून घडावी, त्यांच्या मालाला कुठेतरी योग्य प्रकारे भाव मिळावा, या एका उद्देशाने या तालुका स्तरावर आम्ही ऑइल मिल टाकण्याचा निर्णय घेतला। या बाबतीमध्ये आपण आज जे शेंगदाण्याचं तेल वापरतो मार्केटमध्ये, त्या तेलामध्ये मी कोणावर आरोप करत नाही, परंतु बऱ्याच प्रमाणामध्ये भेसळ केल्या जाते। त्याचं कारण असं, मार्केटमध्ये जे 200, 190, 180 रुपयाला जे आपल्याला शेंगदाण्याचं 1 किलो तेल मिळतं, परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर 2.5 किलो शेंगदाण्यामध्ये 1 किलो तेल हे निघतं, हे आम्ही या मशिनरीच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। आणि जर आपला शेंगाचा भाव 75 असेल आणि शेंगदाण्याचा भाव 150 असेल तर 2.5 किलो मध्ये 200 रुपयामध्ये तेल देणं कुणालाही परवडत नाही। मग याच्यातून आपल्याला एकच निष्कर्ष काढता येतो की याच्यामध्ये भेसळ झाली असावी। आमचा फक्त एकच उद्देश आहे, जेवढ्या कमी किमतीमध्ये याचं उत्पादन करून आपल्यापर्यंत 100% प्युअर असलेलं शेंगदाणा तेल पोहोचण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आणि शेतकऱ्याचा जो माल बीटवर जातो तिथं दलाली, कमिशन, कट्टी हा जो प्रकार आहे त्याला कुठेतरी आळा बसावा आणि आम्ही तो माल या ठिकाणी डायरेक्ट पद्धतीने खरेदी करणार आहोत। त्याच्यामध्ये कुठलीही कट्टी राहणार नाही, कुठलाही काटाछाटीचा प्रकार या ठिकाणी राहणार नाही। आणि या एका उद्देशानं, खरं म्हणजे माझा मुलगा स्वप्नील हा इंजिनियर आहे, तो सध्या TCS मध्ये इंजिनियर या पदावर कार्यरत आहे, परंतु जी कंपनीचा जी काय ट्रीटमेंट आहे, जी काय वागणूक आहे, सकाळी उठल्यानंतर 12-12 तास, 14-14 तास यांना काम करावं लागतं आणि पेमेंट मिळतं 60,000, 70,000 रुपये।
मग एवढी चाकरी करून जर या ठिकाणी जर आपल्याला काही मिळत नसेल तर आपला स्वतःचा व्यवसाय का उभा करू नये, या भावनेतून आम्ही हा व्यवसाय या ठिकाणी उभा केलेला आहे. या परिसरातील उमरी तालुक्यातील, मुदखेड तालुक्यातील, भोकर आणि सर्व तालुक्यातील जनतेला माझी विनंती आहे की हा नवीन व्यवसाय आहे, आपलं सहकार्य आम्हाला आवश्यक आहे. यापूर्वी जामगावची मंडळी असतील, शेलगावची मंडळी असतील, यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. आज या ठिकाणी गोरटेकर बंधू उद्घाटनाला येणार होते, परंतु रात्री मला त्यांचा अचानक फोन आला की त्या दोघाही भावांना मुंबईला अचानक जावं लागलं, म्हणून ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर या भागाचे खासदार माननीय रवींद्रजी पाटील चव्हाण साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार होते. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार होतं. परंतु आता मला त्यांचा फोन आला होता की मुखेडला काहीतरी प्रकरण झालं आणि एसपीने त्यांना बोलावल्यामुळे ते मुखेडला गेले आणि मी 2-3 तास येऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपण सगळेजण खोळंबून बसलात आणि वेळ होतोय म्हणून, आणि विशेषतः मी मुदखेडवासियांचे आभार मानेन. आज मुदखेडचा बाजार आहे, सगळे प्रतिष्ठित व्यापारी वगैरे या ठिकाणी उपस्थित आहे, तर त्यांनाही वेळ होत आहे. या एका भावनेतून मी माझ्या आईच्या हस्ते, पत्नीच्या हस्ते आणि आमच्या वहिनीच्या हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. तरी तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे, थोडंच खा, चांगलं खा, कारण आपल्या शरीराला, आपल्या आरोग्याला जे काही चांगलं असेल तेच आपण खाल्लं पाहिजे. हीच एक भावना आमची या उद्देशाच्या मागे आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला आहेच आणि यापुढे तो असावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी वेळातला वेळ करून आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभारही व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पहिलं वंदन करून मी माझ्या 2 शब्द सुरुवात करतो. उपस्थित मान्यवर, इथे जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, गावकरी मंडळी, मित्रपरिवार, नातेवाईक, खरं तर भाषण वगैरे करणं हा माझा काही प्रांत नाहीये, पण मी 2 शब्द माझ्या मिलबद्दल सांगू इच्छितो. खूप दिवसापासून अशी इच्छा होती की स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा, पण नेमकं काय करावं यामध्ये मी कधी म्हणजे असं मला सापडत नव्हतं. पण फूड व्यवसाय हा माझ्यासाठी खूप आवडीचा आहे. फूड मधली कुठली गोष्ट, हॉटेलिंग वगैरे मला खूप आवडते जास्त. पाहता जेव्हा आम्ही शोधत होतो तर तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की शेंगदाणा तेल, जे की लोक म्हणतात खूप कमी प्रमाणात वापरले जाते, महाग आहे आणि अशा पद्धतीने त्याची चर्चा केली जाते. पण खरं तर शेंगदाणा तेल एवढं प्युअर आणि शेंगदाणा तेल एवढं आरोग्यदायी दुसरं कोणतं तेल नाही असं मला वाटते. कारण मी लहानपणापासून म्हणजे मी जसं यूज करत आलोय, मला असं वाटतं की शेंगदाणा तेल हे खूप आहे. आणि शेंगदाण्याला गरीबाचा काजू म्हणून असं म्हणतात लोक, की गरीबाचा काजू आहे, सर्वसाधारण माणसाचा काजू आहे. तर मग तुम्ही बघा की काजूची किंमत जी आहे ती तुम्हाला तेलाच्या माध्यमातून मिळाली काय. तर त्याच्यामुळं आणि बाकी सगळ्या गोष्टी ती पप्पांनी सांगितल्यात, बाबांनी सांगितल्यात. पण मी तुम्हाला एवढं शाश्वत करतो की 100% शुद्ध ऑइल देण्याचा मी 100% प्रयत्न करेन. 10 रुपये 20 रुपये तुमच्याकडून जास्त घेईन मी काय मागून, पण आहे ना मी प्युअर देण्याचा प्रयत्न करेन. कारण त्या उद्देशाने ज्या मिलची स्थापना झाली, या नावामागे खूप मोठी कहाणी आहे. आणि ऍक्च्युली खरं सांगायचं तर काय, आमचं आराध्य दैवत महादेव, आणि हे लहानपणापासून माझी आई झालं, माझे वडील झालं, आमची भक्ती तर आहेच. त्यानंतर आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत, माझं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांना हे नाव असं शोभून वाटतं. त्यामुळे या नावाचा आम्ही खूप विचार करून नाव ठेवलेलं आहे. आणि त्यामुळं मी आता इथं जमलेल्या सर्व लोकांचे मी आभार व्यक्त करतो. तुम्ही आलात, वेळातला वेळ काढून एवढ्या उन्हातानाचं थांबलात, एवढा वेळ दिलात, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू.